मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंजीला पशाशिवाय करमत नसतं. म्हणून ती मुद्दामच बाजारात आलेली असते, जेणेकरून पशा दुकानाजवळ तरी दिसेल या विचाराने ती चाललेली असते की पशा आत्ता नक्की कुठे असेल. तेवढ्यातच समोर तिला तात्या दिसतो. तेव्हा ती खूपच खुश होते आणि लगेच तात्यामध्ये बसते. लगेच तात्या चालू करते. अंजी खूपच खुश असते. त्याचवेळी पशा तेथे येतो. मी अंजीला विचारतो, तू इथे तात्यामध्ये काय करतेस? तेव्हा पशाला सर्व गोष्टी आठवत असतात की कशा प्रकारे मी अंजीला घराबाहेर काढलं. अंजीलाही पशाकडे पाहून वाईट वाटत असतं. पशा अंजीला सांगतो, अगं अंजे, आपला तात्या आजारी पडला आहे. मी मेकॅनिकला बोलवलं, त्याच्या हातून तो चालू झाला, परंतु पुन्हा तो बिघडला. अंजी काय झालं विचारते आणि आत्ता तर तात्या चांगला होता पशाला सांगते आणि लगेच तात्या चालू करून दाखवते. पशाला खूप मोठं आश्चर्य वाटतं. तर अंजी पुन्हा गाडीतून खाली उतरते आणि तात्याबरोबर बोलू लागते की तात्या, कोणी कसंही वागलं तरी तू चांगलं वाग आणि दादाचं सर्व काही कर, नाही तर तो तुला पण शपथ घालेल. त्यावेळी पशा अंजीला सांगतो की जे काही बोलायचं ते माझ्याबरोबर बोल. तेव्हा अंजी तात्याबरोबरच बोलते आणि तात्याला सांगते की मी अनोळखी माणसांबरोबर कधीही बोलत नाही. आता पशा, मी अनोळखी झालो का असं अंजीला विचारतो. तेव्हा अंजी सांगते, मी तुझी कोणच लागत नाही, कारण तू माझं ऐकतो तरी काय. तेव्हा ती पशाकडे पाहत बोलते, तात्या, तुझा मित्र पहिल्यासारखा राहिलाच नाही. तेव्हा पशा तात्याला सांगतो की मी असं का वागतोय ते तुला अजून माहीत नाही. अंजी सांगते, मला सर्व माहीत आहे आणि मला तुला सांगायची ते गरज नाही. तेव्हा पशा रागातच तात्यात बसतो आणि चालू करू लागतो. तेव्हा तो तात्या चालू होत नाही तर अंजी पशाकडे पाहून हसत असते आणि पशाला बोलते, तात्याने पण तुला नाकारलं आहे, कारण तू बदलला आहे हे तात्याला पण माहीत झालं आहे. त्यामुळेच तो तुझ्यावर खूप नाराज आहे. पशा अंजीकडे पाहतच राहतो. इकडे मामी दुकानात सामान आणण्यासाठी येते. वैभव तेथे असतो. मामी सामान मागते. मामीला खूप टेन्शन आलेलं असतं. वैभव मामीला बोलतो, एवढ्याशा सामानासाठी तुम्ही इकडे का आले आणि एवढं टेन्शन घेऊ नका. मामी खूप रडत असते आणि वैभवला बोलते, माझ्या दोन्ही लेकी घरी आल्या आहेत. तुम्ही सर्वजण भाऊ खूप चांगले आहात. तुमच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली आहे. तेव्हा वैभवला खूप वाईट वाटतं. वैभव मामीला धीर देतो आणि सांगतो, आज संध्याकाळी आम्ही तुमच्या घरी येतो, वहिनीची पण भेट होईल. तेव्हा मामी आनंदानेच हो बोलते. तेवढ्यातच पशा दुकानावर येतो. मामी वैभवला सांगते, मी याला ना पशुबाळ म्हणायची, परंतु आता तो पशु झाला आहे. तेव्हा पशा रागातच विचारतो, टाइमपास करून झाला असेल तर इथून निघायचं. तेव्हा मामी वैभवला बोलते, हे मोऱ्यांचं दुकान आहे आणि मी मोऱ्यांच्या दुकानात आले आहे. कुणाला येण्याची बंदी आहे का? तेव्हा वैभव सांगतो, मोऱ्यांचं दुकान सर्वांसाठी नेहमी खुलं राहील. तर पशा रागातच तेथे बसतो. तर मामी वैभवला डोळा मारते. मुद्दामच सांगते, आता आपलं जे अंजीबद्दल बोलणं झालं ना, त्याबद्दल कोणाला काही सांगू नका. संध्याकाळी ओमकार, तुम्ही आणि अवनी नक्की घरी या. तेव्हा वैभव हो बोलतो आणि मामीच्या होला हो बोलत असतो. तर मामी लगेच तेथून जाते. पशा वैभवला विचारतो, अंजीबद्दल काय बोलणं चालू आहे, नक्की मॅटर काय आहे? तेव्हा वैभव काही सांगत नाही. तर पशा गुपचूप डिलिव्हरी द्यायला जातो. ते अवनीने ज्योतीचे पुरती जिरवलेली असते. ज्योतीने भाजलेले शेंगदाणे अवनी मालकीन बनून खात असते. तर ज्योती नोकरानीसारखी काम करत असते. तेव्हा अवनी घरातील सर्व कामं तिला गोडगोड बोलून सांगत असते. ज्योतीला राग येतो. ज्योती जोरात झाडू आपटते. तेव्हा अवनी तिला खूप झापते आणि बोलते, आमच्या आई म्हणतात, झाडू ही घरची लक्ष्मी असते, त्यामुळे तिला असं आपटायचं नसतं. तेव्हा ज्योती, तुझी बडबड थांबव, तू मला मोलकरणीसारखं का राबून घेते असं विचारते. तेव्हा अवनी सांगते, तुला तर हे घर बळकवण्याची आणि या घराची मालकीण होण्याची खूप हौस आहे ना. अगोदर आमची वहिनी होती ना, ती खूप आनंदाने सर्व गोष्टी करायची. आता तुला तिची जागा हवी आहे ना, मग तूच ही कामं करायची. ज्योती खूप अरेरावी करू लागते. तेवढ्यातच सूर्या तेथे येतो. तेव्हा अवनी ज्योतीचा गेम ज्योतीवरच पलटवते आणि मुद्दाम झाडू हातात घेते आणि ज्योतीला बोलत असते, अगं ज्योतिताई, तू राहू देत, मी सर्व कामं करते. अवनीचं हे दुसरं रूप पाहून ज्योतीला आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा अवनी सर्व काही मुद्दाम सूर्याला सांगू लागते की ज्योतिताई
बसून बसून माझं वजन वाढायला लागलं आहे. माझ्या डोक्यात नको ते विचार येतात. मग मीच तिला सांगितलं की आपलं घर समजून हे काम कर, स्वतःला परक समजू नको. दादा माझं बरोबर आहे ना मी असं बोलले ते. तेव्हा सूर्या हो बोलतो आणि ज्योतीला सांगतो की तू ह्या घराला परक समजू नको, आपलं म्हणूनच काम करू शकते. तेव्हा ज्योतीचा तोरा उतरतो, तर ज्योती पूर्णपणे कोमात जाते. तेव्हा सूर्या अवनीला सांगतो मला चहा करून घेऊन ये. तेव्हा अवनी हो बोलते, तर सूर्या तेथून जातो. अवनी फक्कड असा चहा बनव ज्योतीला सांगते. तेव्हा ज्योती रागातच तिच्याकडे पाहते. ज्योतीचा पूर्णपणे अवनीने माज उतरवलेला असतो. ज्योती तिला विचारते हे काय होतं. तेव्हा अवनी सांगते मी माझ्या लहानपणापासून पॉलिटिक्स पाहत आले आहे, कारण माझ्या ते घराण्यातच आहे, म्हणून मी पण असं पॉलिटिक्स खेळले. तुम्हाला कमी समजू नको असं म्हणून ती पुन्हा शेंगदाणे खाऊ लागते आणि ज्योतीला फक्कड असा चहा बनवायला सांगते. तर ओंकार घरी येतो आणि वैभवला सांगतो आता आपण मामीच्या इकडे जायला निघायचं का. तेव्हा वैभव हो बोलतो. इकडे आतमध्ये ज्योतीला समजतं की हे सर्वजण मामीकडे जेवायला जाणार आहेत. ज्योती तिच्यावर ओरडते आणि तुम्ही जर मम्मीकडे जाणार होतात तर मला स्वयंपाक कशाला करायला सांगितला असं ती अवनीला विचारते. अवनी सांगते ज्योतिताई तुझ्या डोक्यात काय फॉल्ट आहे का, आणि तू नुसती अशी वाकड्यात का शिरतेस. असं म्हणून ती ज्योतीला सांगते की आता आम्ही मामीकडे जाणार ना, सर्वजण एकत्र मिळून तेथेच जेवणार असं म्हणून ती सर्व डबा भरते. तर ज्योती नुसती तिच्याकडे पाहत राहते. दुसरीकडे मामी घराची साफसफाई करत असते. तेवढ्यातच सरिता बोलते मामी तुम्ही अशी साफसफाई का करताय. तेव्हा घरात मायेची माणसं राहत असताना साफसफाई करायला नको का असं मामी सरिताला सांगते. इकडे पशा घरी येतो. तेवढ्यातच अवनी डबा घेऊन बाहेर येते आणि वैभवकडे देते. मी निघायचं का असं विचारते. तेव्हा पशा सारखंच विचारत असतो की अंजीचं नक्की काय झालं आहे. तेव्हा कोणीही त्याला सांगत नाही, सर्वजण कोड्यातच उत्तरं देत असतात. तेवढ्यातच ज्योतीही बाहेर येते आणि सर्वांना विचारते अंजीचं काय झालं. तेव्हा अवनी तिचा चांगलाच माज उतरवते आणि तिचा अपमान करते व तिला गप्प करते. तर सचिन आणि सागरला अवनी आवाज देते व तुम्हाला आज काय खावंसं वाटत आहे असं विचारते. तेव्हा ते सांगतात की आम्हाला खीरपुरी खायची आहे. तेव्हा अवनी ज्योतीला सांगते की आजच्या आज या दोघांनाही खीरपुरी बनवून खायला दे. तेव्हा ज्योती सांगते मी खूप दमले आहे. तेव्हा अवनी तिच्यावर खूप ओरडते. दुसरीकडे मामी आणि मामा सरिताला खूप जीव लावत असतात. ते पाहून सरिता मामाला सांगते मला काहीतरी काम पहा, उगीच तुमच्यावर खर्चाचा बोजा. आम्ही सांगते आम्ही हे सर्व तुझ्यासाठी नाही तर आमच्या नातवासाठी करत आहोत. इकडे येऊन सागर आणि सचिनला सांगते जर मम्मीनी खीरपुरी करून नाही दिली ना तर सूर्या काकाला लगेच फोन करायचा. तेव्हा ज्योती पूर्णपणे हादरून जाते. तर ज्योतीची मुलं तिच्याकडे खीरपुरी खाण्यासाठी हट्टच करतात. तर पशा रागात रूममध्ये जातो. तर दुसरीकडे मामीच्या घरी वैभव, ओंकार आणि अवनी सखीसह तेथे येतात. तेव्हा सर्वांना पाहून सरिताला खूपच आनंद होतो. परंतु सरिता विचारते घरी काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना. तेव्हा सर्वजण नाही असं बोलतात. तेवढ्यातच अंजी तेथे येते आणि सर्वांना पाहून ती पण खूप खुश होते. परंतु पशानं आल्यामुळे तिचा चेहरा थोडा पडतो. तेव्हा सरिता बोलते चलन आपण आता फक्कड जेवणाचा बेत करूयात. तेव्हा अवनी सांगते जेवण बनवण्याची काही एक गरज नाही, कारण आम्ही सर्व स्वयंपाक करून घेऊन आलो आहोत. आज फक्त आपण छानपैकी जेवण करायचं आणि मस्त गप्पा मारायच्या. तेव्हा तू एवढं सर्व जेवण बनवलं का असं सरिता विचारते. तेव्हा ज्योतिताईने मदत केली नाही तर आम्ही तिला कामाला लावलं हो ना मामी, अवनी बोलते. तेव्हा मामी त्या ज्योतीला चांगलं राबवून घ्यायचं असं सांगते. सरिताला लगेच सूर्याची आठवण होते. तेव्हा वैभव मामीला सांगतो की दादा पण येणार होता, परंतु अचानक काहीतरी काम निघालं. तेव्हा अंजी अवनीला विचारते पशा का नाही आला. तेव्हा अवनी सांगते आम्ही त्याची गंमत केली, त्याला इकडे येऊ दिलं नाही आणि त्याला थोडं टेन्शन पण दिलं आहे. तेव्हा अंजी पशाचाच विचारत असते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये अंजी पशाला दुकानाबाहेर काढते आणि स्वतः दुकानामध्ये बसते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब